आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणानंतरच एनडीए समावेशाची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे। सध्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या चर्चा सुरू आहेत आणि त्यामध्येच ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणानंतरच एनडीए समावेशाची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे। या बातमी संदर्भातली माहिती देतात राम नेमकं काय घडतंय? बिल्कुल एक स्पष्ट केलेली आहे भाजपने की एनडीए मध्ये घ्यायची असेल तर अट हीच असणार आहे की एनडीए मध्ये। त्यामुळे राम यांच्याशी पुन्हा एकदा आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करूयात। अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणानंतरच एनडीए समावेशाची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे। भाजपने अशा प्रकारची अट ठेवल्याची चर्चा आहे राष्ट्रवादी समोर। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याशिवाय या एनडीए सोबत समावेशाची शक्यता नाही असं सांगण्यात आल्याचं सूत्रांकडून कळतं आणि याच पार्श्वभूमीवरती सुप्रिया सुळे यांची थोड्या वेळापूर्वीची जी प्रतिक्रिया होती ती सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली होती आणि त्यानंतर ही येणारी महत्त्वाची बातमी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणानंतरच एनडीए समावेशाची शक्यता असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत। त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच्या भेटीगाठी आणि दिल्लीमध्ये झालेल्या सगळ्या बैठका या पार्श्वभूमीवरती ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात एनडीए सोबत जायचं असेल तर राष्ट्रवादीचं विलीनीकरण आवश्यक असल्याची एक अट ठेवल्याची सध्या चर्चा सूत्रांकडून समोर येते आणि या चर्चेच्या पार्श्वभूमीवरती सध्या अनेक राजकीय तर्कवितर्क सुद्धा लढवले जात आहेत। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की नाही हा गेल्या कित्येक दिवसांपासूनचा एक चर्चेचा विषय रंगलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता पुन्हा एकदा बैठका सुरू झालेल्या आहेत। पार्थ पवार यांना सुद्धा मंत्रिपद मिळणार अशी सुद्धा एक चर्चा सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवरती अतिशय महत्त्वाची बातमी आता राजकीय वर्तुळातली आपण पाहतोय। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणानंतरच म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतरच एनडीए समावेशाची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे। भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने एनडीटीव्ही मराठीला ही माहिती दिलेली आहे। विलीनीकरण झाल्यानंतरच शरद पवार गटाच्या एनडीएमध्ये समावेशाची शक्यता आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळते। भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यानं एनडीटीव्ही मराठीला ही माहिती दिलेली आहे। विलीनीकरणानंतरच शरद पवार गटाच्या एनडीएमध्ये समावेशासंदर्भात विचार केला जाऊ शकतोय। एनसीपीच्या विलीनीकरणानंतरच एनडीए समावेशाची शक्यता आहे। पुन्हा एकदा रामराजेंकडून आपण अपडेट्स घेऊया। रामराजे नेमकं काय घडतंय? खरं तर एनडीए मध्ये तेव्हा दिला जाईल जेव्हा विलीनीकरण होईल आणि ती पक्षाचं विलीनीकरण, कारण दोन वेगळी पार्टी येणार ना विलीनीकरण केलं आणि एक पार्टीमध्ये विलीन झाले असल्याचं माहिती जी आहे ती सरांनी दिलेली आहे। आणि जे विधेयक येणार आहेत तर त्या विधेयकावर शरद पवार गटाकडून जो सध्या भूमिका घेतली जाते ती विधेयकाला पाठिंबा देण्यासंदर्भाची भूमिका घेतली जाते आणि त्यामुळं जर यायचं असेल तर मतदानाच्या नंतर विलीनीकरण करावं आणि त्यानंतर मंत्रिपदाच्या संदर्भामध्ये विचार केला जाऊ शकतो आणि सुनेत्रा पवार यांच्या पक्षाला एक मंत्रिपद, शरद पवार यांच्या पक्षाला गटाला एक मंत्रिपद दिलं जाऊ शकतं। परंतु वेगवेगळे गट न येता विलीन करूनच एनडीए मध्ये सहभागी करता येईल आणि भाजप एनडीएचा दुसरा पक्ष म्हणून शरद पवार गटाकडे बघणार नाही किंवा भाजप अशी कोणतीही परवानगी देणार नाही, हिरवा कंदील देणार नाही। विलीनीकरण हाच एक मार्ग असेल असं स्पष्ट करण्यात आले सूत्रांनी। निश्चित रामराजे, धन्यवाद संपूर्ण माहिती करता। तर राष्ट्रवादीकडे ही अट ठेवण्यात आलेली आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्याशिवाय एनडीए सोबत जाण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा सध्या सुरू झालेली आहे। विलीनीकरणानंतरच शरद पवार गटाच्या एनडीएमध्ये समावेशाचा मार्ग मोकळा होणार आहे।